भाई खरं सांगतोय, मी चक्क एका 500 वर्ष जुन्या किल्ल्यात बसून नाश्ता केलाय. हे दृश्य बघून तुमच्यासारखाच मी सुद्धा हैराण झालो. कारण अगदी एखाद्या किल्ल्यासारखी दिसणारी ही वास्तू 500 वर्ष जुनी नसून पुण्यापासून जवळपास 40 किलोमीटर दूर नव्यानेच बांधली गेली आहे. तब्बल 200 वर्षानंतर महाराष्ट्राच्या इतिहासात एका मराठी माणसाने गडी बांधली आहे. नगारखाना, बुरुज, तटबंदी आणि भुयार असे सगळे वैशिष्ट्य यात आहेत. अशा गडीमध्ये बसून सुंदर असा महाराष्ट्रीयन नाश्ता खायला मिळाल्यावर क्या बात. पुण्यात कुठेच न मिळणारी खापरावरची पुरणपोळी इथे मिळते. थालीपीठ, धिरड, खिचडी, मिसळपाव, खवापोळी, कोथिंबीर वडी यासारखे पारंपरिक पदार्थ अशा ऐतिहासिक वास्तूमध्ये बसून आनंद घ्यायचा असेल तर राऊगडीला तुमची भेट लवकरच व्हायला हवी. सोबत दाक्षिणात्य पदार्थ सुद्धा आहेतच की. दिवसभर ही प्लेस सुरू असते. लंच आणि डिनर मध्ये सुद्धा मल्टी क्विझिन मेन्यू अवेलेबल आहे. जुन्या काळी ज्या पद्धतीने बांधकाम व्हायचे अगदी तशाच प्रमाणे भक्कम बांधकाम असून रॉ आणि एकदम रस्टिक आहे. हायवेवर बाकी ठिकाणी तुम्हाला फूड मिळेल, पण इथे तुम्हाला सुंदर असा अनुभव मिळेल. त्यामुळे व्हिडिओ सर्वात आधी सेव्ह करून आपल्या जवळच्यांना शेअर करा आणि सारोळा इथे राऊगडीला आजच भेट द्या.